तर नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार आता समोर येतोय। फिर्यादी स्वतः आरोपी झालेला आहे। खरात सारखाच हा धक्कादायक प्रकार आहे। एनजीओ संचालक आणि तथाकथित पत्रकाराकडून महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचं उघड झालंय। आरोपी रवींद्र एरंडेकडून 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त होतोय। 12 लाखांच्या खंडणी प्रकरणी रवींद्र एरंडेनं तक्रार दाखल केली होती। रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं हे प्रकरण उघडकीस आलंय। गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप होतोय। आपण पुन्हा एकदा मुकुलकडे जाऊयात। मुकुल, आणखी एक धक्कादायक प्रकार आहे। खरात पार्ट 2 असं याचं वर्णन करावं लागेल। बरोबर आहे। 3 दिवसापूर्वी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला होता। रवींद्र एरंडे याने सातपूर पोलिसांमध्ये तक्रार केलेली होती की काही लोकांकडनं माझ्या खंडणी मागितली जात आहे। माझ्या काही व्हिडिओ, माझ्या मैत्रिणीसोबतचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन माझ्याकडे खंडणी मागितली जात आहे। त्या प्रकरणी मी 10,000 रुपये दिले पण होते, मात्र आता 12 लाख रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार त्याने दिलेली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि 4 जणांना या आधीच अटक करण्यात आलेली आहे। त्या चौघांमध्ये त्याच्या ऑफिसमध्ये, एरंडेच्या कार्यालयामध्ये काम करणारा ऑफिस बॉयचा समावेश होता। त्याच्या माध्यमातून हे संपूर्ण खंडणीचं काम करण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं। मात्र ज्यावेळेस पोलिसांकडे ही तक्रार आली त्यावेळेस पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता याने जवळपास 100हून अधिक महिलांबरोबर अत्याचार केल्याचा पोलिसांना संशय होता। त्यानुसार पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे अॅट्रॉसिटी अंतर्गत। त्याचबरोबर महिलांचं शोषण केल्यासंदर्भातला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास आता सुरू झालेला आहे। मुकुल, आता या प्रकरणी गुन्हा तर दाखल झालाय, मात्र पुढे आता कारवाई कशी होते हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।